UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतरच होणार, सूत्रांची माहिती। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक मराठवाड्यासह राज्यभर काम करतील, अब्दुल सत्तारांचा इशारा। आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांविरोधात मोर्चे। भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती। भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवेंची टीका। बारामतीतील महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान सुरू करणार। मुलींना तक्रार मांडण्यासाठी शक्ती बॉक्स ठेवण्यात येणार, अजित पवारांची माहिती। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण, शूद्र। गणपती उत्सव, नवरात्रोत्सव इव्हेंट झाले। हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला। संभाजी भिडेंच्या वक्तव्याने नव्या वादाची शक्यता। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला। ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105, तर पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। मुंबई दौऱ्यात अमित शहांची शिंदे आणि अजितदादांसोबत स्वतंत्र बैठक। जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। भाजप 155 ते 160, शिंदे गट 73 ते 75, तर दादा गट 60 ते 62 जागा लढण्याच्या तयारी। विधानसभेत दारूवाले, मटकावाले, नालायक लोक, आम्ही लायक माणसं पाठवू। लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी। डोक्यात गोळी का मारली? मागील सुनावणीत हायकोर्टाकडून सवाल उपस्थित। शिंदेंच्या भेटीला गेलेले आदिवासी समाजाचे आमदार नाराज। दुपारी 3 वाजेपासून रात्री 10:30 पर्यंत आमदार वेटिंगवर। आदिवासी समाजाचे आमदार आक्रमक भूमिका घेण्याच्या पावित्र्यात। पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगावसह 8 जागा द्या, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंची पत्रकार परिषद। शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून आव्हान। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थित राहणार। नागपुरात न्यूनतम वेतनासाठी आपली बसच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। 1000 पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी। राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ। 100-200 रुपयांऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार। शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू। अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात शनिवारपासून बदल। रात्रीच्या कसारा आणि कर्जत लोकल लवकर सुटणार, तर CSMT वरून सुटणाऱ्या 22 लोकल दादरहून सोडण्यात येणार। मुंबईत पावसानं दडी मारताच तापमानात वाढ। काही भागात पावसाच्या तुरळक सरी वगळता वातावरण कोरडं राहणार, हवामान खात्याचा अंदाज। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।